दर्शकांनो, जय भीम नमोबुद्ध. आपण पाहताय लॉर्डबुद्ध टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आता आपण आहोत हे आहे नागपूर आणि आता सध्या नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा अर्थात मातृतीर्थ असणाऱ्या मतदारसंघाचे लाडके आमदार मनोजी कायंदे आपल्यासोबत आहेत. आता जवळजवळ 2 वर्ष होत आहेत. हे दुसरं हिवाळी अधिवेशन आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि एकंदरीतच मतदारसंघाच्या असणाऱ्या तमाम मतदारांसाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी सर्व लोक, या तरुण तलबदार मतदार असणाऱ्या सर्व लोकांनी या उमद्या अशा आमदाराकडनं खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत. तरी या गेलेल्या 2 वर्षामध्ये आणि आज विधिमंडळामध्ये कुठले कुठले प्रश्न आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी उभे केलेत किंवा मांडणी केली आणि काय अपेक्षित जाणून घेऊया. भाऊ जय भीम, नमस्कार जी. खरं तर दुसरं अधिवेशन आता सुरू झालंय. 1 वर्षाचा कार्यकाळ माझा आमदार जो होऊन त्या ठिकाणी आता संपलाय आणि आता नवीन वर्षात आपण पदार्पण केलंय. या वर्षातही अनेक चांगल्या पद्धतीचे कामं करण्याचं काम आपण मतदारसंघामध्ये सातत्यानं करत आलोय. तर निश्चित एवढा मोठा स्कोप आमच्या मतदारसंघात काम करण्यासाठी आहे, कारण की खूप मोठा अनुशेष बाकी आहे. बरोबर. जुन्या नेत्यांनी जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं त्या ठिकाणी दिलं गेलं नाही. त्यामुळं रात्रंदिवस जरी काम करत राहिलं तरी तो काळ मला तरी वाटतं कमी ठरेल. त्यामुळं सातत्यानं चांगल्या पद्धतीचं सर्वांगीण विकास या मतदारसंघाचा झाला पाहिजे. शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे, अशा पद्धतीचं काम करण्याचं माझं त्या ठिकाणी मानस आहे आणि मी ते सातत्यानं ते करतोय. जी. भाऊ, दुसरं असं होतं की खरं तर आता आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत मकरंदजी आबा पाटील आणि ते तुमच्याच पक्ष पार्ट्याचे आहेत आणि सोबत एवढी मोठी उपलब्धी तुमच्यासाठी आहे. मला वाटतं मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणि खास करून संपूर्ण जिल्ह्यासाठी निधी, तुम्ही एकमेव आमदार आहात तिथे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे, तर एकंदरीत निधीची वळती. आणि आता आपण पाहतो की शेतकरी या ठिकाणी जो हवालदिल झाला, शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान नैसर्गिक या ठिकाणी त्यांच्यावर आलं, तर त्यांना जो निधी वाटप झाला किंवा काही लोकांना झाला नाही, काय त्या अनुषंगानं? नाही, खरं तर मला तरी आठवत नाही की मदत व पुनर्वसन मंत्री जे मकरंद आबा पाटील आहेत, जे बुलढाण्याचे पालकमंत्री आहेत, एवढा मोठा मदत व पुनर्वसन खात्याचा निधी कधी वितरण या मागच्या इतिहासात त्या ठिकाणी झाला नव्हता, जो एका वर्षामध्ये झाला आहे. आपल्या एकट्या जिल्ह्याला 1100-1150 कोटी रुपये मदत त्या ठिकाणी झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर अशी हजारो कोटी रुपयाची मदत आणि दर महिन्याची वेगळी मदत. म्हणजे मे पासून यावर्षी पाऊस सुरू झाला होता, तर मे पासून तर ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत सातत्यानं पाऊस तो थांबला नाही आणि नुकसानीचा पाऊस होता. प्रचंड नुकसान शेतकऱ्यांच्या पूर्ण मालांचं झालं, शेतकरी हवालदिल त्या ठिकाणी झाला, परंतु त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एकटा आमदार असूनही जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांना पालकमंत्री म्हणून पाठवलं. त्यामुळं मी कुठंतरी एक चांगलं आपलं नशीब आणि आपल्या जिल्ह्यात चांगलं नशीब, कारण की खूप चांगला माणूस, अत्यंत प्रत्येकाच्या वेदना समजून घेणारा, डाऊन टू अर्थ राहणारा माणूस, गोरगरिबामध्ये राहणारा माणूस, त्यांना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं. त्यामुळे निश्चितच चांगल्या पद्धतीचा विकास त्यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी होईल. कसल्याही प्रकारची निधी शासन त्या ठिकाणी कमी पडू देणार नाही, याची मला खात्री आहे. भाऊ, खरं तर तुम्ही अशा मतदारसंघाचे आमदार आहात आणि हे तुमचं खरंच भाग्य, अहोभाग्य आहे की ज्या मतदारसंघामध्ये, ज्या सिंदखेड राज्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊचा जन्म झाला आणि ज्या राष्ट्रमाता जिजाऊने छत्रपती शिवरायांना घडवलं आणि ज्या शिवाजी महाराजांनी उभ्या महाराष्ट्राला घडवलं, देशाला एक रयतेचं राज्य, एक परिसंकल्पना दिली, त्या मतदारसंघाचे मातृतीर्थाचे तुम्ही आमदार आहात. एकंदरीत त्या मतदारसंघाचं, सिंदखेड राजा नगरीच्या विकासाचं दृष्टिकोनातून आता पुढे जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सव येतोय आहे. उभा महाराष्ट्र, देशाचं लक्ष या तुमच्या मतदारसंघाकडे आहे. त्या अनुषंगानं काय नियोजन तुमच्या डोक्यामध्ये? खरं तर खूप म्हणजे मी भाग्यवानच आहे की मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदारसंघात माझा जन्म झालेला आहे आणि त्या मतदारसंघाचं आमदार म्हणून नेतृत्व करण्याचं संधी मला माझ्या जनतेने त्या ठिकाणी दिलेली. तर एकीकडून मला माझं भाग्यही त्या ठिकाणी आहे, परंतु शोकांतिका याची वाटते की एवढं मोठं नाव या मतदारसंघाचे, राष्ट्रमाता मा जिजाऊंचं जन्मस्थळ आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी ती माता त्या ठिकाणी जन्मलेली आणि खूप मोठा वारसा आम्हाला त्या ठिकाणी. बरोबर. संत चोखा महाराज असतील, त्यांचाही जन्म आमच्याच मतदारसंघातला
म्हणजे अनेक अशा गोष्टी बालाजी महाराजांचे बंधू बालाजी लहाने बालाजी आमच्या देऊळगावच्या ठिकाणी आहेत. नक्की. म्हणजे किती एवढी उपलब्धी असतानाही ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे होता, ज्या प्रमाणात या मतदारसंघाचं नाव या महाराष्ट्राच्या पटलावर त्या ठिकाणी अग्रगण्य स्थानी त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं, भारताच्या अग्रगण्य स्थानी त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं, पण कुठंतरी ते आलं नाही. ती शोकांतिका मला कायम त्या ठिकाणी खात राहते. तर निश्चितच त्यासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन आमचं त्या पद्धतीनं मार्गक्रमण सुरू आहे. आणि येत्या 3 तारखेला सावित्रीमाईची जयंती आहे आणि 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊची जयंती आहे. तर अशा त्या जन्मोत्सवाचा उत्सव 3 ते 12 असा 9 दिवस काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं सांस्कृतिक असेल, तुमच्या सर्वांगीण सिंदखेड राजा असेल, देऊळगाव संपूर्ण परिसराच्या एक उत्साह त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि खरोखर राजमाता जिजाऊला एक आणि सावित्रीमाईला त्या ठिकाणी खऱ्या पद्धतीनं त्या ठिकाणी मान सन्मान देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे, शासनाच्या माध्यमातून झालं पाहिजे, असा माझा सातत्याने प्रयत्न आहे. मागच्या वर्षी आपण 2-3 दिवसाचा एक अत्यंत सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून चांगला कार्यक्रम आपण घेतला होता. आणि आता 10-9 दिवसाचा मी आजच आदरणीय सांस्कृतिक मंत्री शेलार साहेबांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे, फडणवीस साहेबांना पत्रव्यवहार केला, अजितदादा पवार साहेबांना पत्रव्यवहार केला. आणि त्या पद्धतीने निश्चितच त्यामध्येही मला 100% मदत शासनाची होईल आणि चांगल्या पद्धतीने एक उत्साहवर्धकाचा कार्यक्रम सिंदखेड राजा नगरीमध्ये यावर्षी पार पडेल अशी मला खात्री आहे, आशा आहे. जी भाऊ, आता खरं तर आपल्या पुढे 3 ते 4 वर्ष बाकी आहेत आणि खूप मोठा कालावधी आपल्यासाठी आहे. खरं तर चेहरा मोहरा तुम्ही म्हणलं तर बदलू शकता, कारण पालकमंत्री तुमच्यासोबत आहे, शासन प्रशासन तुमच्यासोबत आहे. एकंदरीत कुठले कामं बॅकलॉग जो आहे तो आणि शेतकरी, बेरोजगारी, महिला सक्षमीकरण या अशा विविध विषयाला घेऊन काय वाटतं तुम्हाला 4 वर्षामध्ये? हे खरं तर मी तुम्हाला अगोदरच म्हटलं, एवढा मोठा बॅकलॉग या मतदारसंघात आहे की रात्रंदिवस जरी काम 4 वर्ष करत राहिलो तरी म्हणजे कमीच राहील अशा पद्धतीचं खूप मोठं अनुशेष या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे. पण निश्चितच रोजगारासाठी सिंदखेड राजाला मातृतीर्थ जन्मस्थळ असून अजून MIDC झाली नव्हती. आता आपण त्याच्या कामाला लागलेलो, लवकरच ती MIDC त्या ठिकाणी मंजूर होईल. समृद्धी नवनगरीच्या माध्यमातून एक चांगली उपलब्धी सिंदखेड राजा त्या परिसराला, देऊळगावच्या परिसराला, संपूर्ण मतदारसंघाला. आणि त्याचा फायदा असा की नागपूर आणि मुंबई या दोन्हीचं सेंटर पॉईंट म्हणजे सिंदखेड राजा आहे. त्याच्यामुळे हे खूप आमच्या सगळ्यांच्या नागरिकांच्या त्या ठिकाणी खूप मोठी जमेची बाजू आहे आणि फायद्याचा विषय. त्यामुळे तिथं कृषी समृद्धी नवनगर आणि स्मार्ट सिटी ज्याला म्हणतो, चांगल्या पद्धतीचे उद्योग त्या ठिकाणी येतील, स्मार्ट सिटी त्या ठिकाणी बनेल, मोठी MIDC त्या ठिकाणी बनेल आणि त्या पद्धतीनं रोजगार देण्याचं काम महिला वर्ग असेल, युवक वर्ग असेल, आमचं इतरही सर्व वर्गाला त्या ठिकाणी रोजगार जेव्हा उपलब्ध होईल, रोजगार जेव्हा प्रत्येक घरातला मुलगा किंवा मुलगी त्या ठिकाणी कुठेतरी चांगल्या पद्धतीने रोजगाराला लागेल, तेव्हा निश्चितपणे प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याची प्रगती त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही, कारण इम्पोर्ट एक्सपोर्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्याला आपला पिकवलेला माल सहज रीतीने त्या ठिकाणी मग कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवता येईल. तिथून लवकर त्या ठिकाणी त्या कंपनीच्या माध्यमातून, मॅन्युफॅक्चरच्या माध्यमातून काहीतरी त्यावर प्रोसेसिंग करून कुठेतरी चांगल्या बाजारपेठेत नेण्याचं काम करता येईल आणि 2 पैसे शिल्लक आमच्या परिसरातील शेतकऱ्याला त्या ठिकाणी देता येतील. खरं तर शेतकरी जो जगाचा पोशिंदा आहे, त्या शेतकऱ्याच्या हिताच्या संदर्भात या ठिकाणी नियोजन ज्यांच्या डोक्यामध्ये असे सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोजी कायंदे आपल्या सोबत आहेत. आणि भाऊ, खरं तर आता हे जे नागपूरचं हिवाळी अधिवेशन असते हे विदर्भातल्या खास करून सगळ्या जिल्ह्यांसाठी असते, विदर्भाच्या विकासासाठी असते. आणि या अधिवेशनातनं आपल्या जिल्ह्याच्या वाट्यावर, आपल्या मतदारसंघाच्या वाट्यावर काय येण्याची शक्यता आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, चांगला निधी पॅकेज येईल. मी सातत्यानं पाठपुरावा वर्षभरापासून करतोय. अनेक गोष्टींचं मला तात्काळ आवश्यकता आहे. त्या पद्धतीनं मी तसे पत्रव्यवहार केलेले आहे आणि चांगला निधी देण्याचं काम हे शासन मला या अधिवेशनामध्ये करतील अशी मला आशा आहे. तर हे होते आपल्यासोबत सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोजी कायंदे आणि त्यांच्या अनुषंगाने एकंदरीत मतदारसंघाच्या विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी होणारे भविष्यातल्या 4 वर्षामध्ये जे काही कामं आहेत ते आपण लॉर्ड टेलिव्हिजनच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघत राहा तुमचं आमचं हक्काचं एकमेव देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि सॅटेलाइट TV चॅनल लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामन विकास जीवनेसह नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातनं, विधान भवनातनं. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.